मी जिथे राहतो ना चेंबूरला 2 पोरं होते, वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली आणि ती एक्सपायर झाली. तर त्या रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर ती विंडोमध्ये आलेली आणि विंडोमध्ये बोलते, या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मी जिथे राहतो ना चेंबूरला, तिथे गार्डन आहे आणि जे पण तिथे राहतात त्यांना लोकांना माहिती की रात्री ती जागा किती सुनसान आहे. तिथे सगळ्या साईडला झाडं एकदम काळोख असतं आणि मी रात्रीचा कधी कधी जातो ना तिथे. तर मी जिमवरनं आणि लेट येतो, तर मी कसं एक खाल्ल्यानंतर मला हेवी वाटतं तर मी वॉकला जातोच, मी फ्रेंड्सबरोबर जातोच. पण कोण नाही आलं तर मी रात्री कधी कधी एकदम लेट पण जातो. तर असं कधी कधी होतं की 12:30च्या टायमाने मी गेलो आहे आणि ना त्या रस्त्यावर फील होतं आहे की कोणतरी माझ्या पाठी आहे, कोणतरी आहे. तर मला जेव्हा पण समजून आलं आहे की मी अशा व्हायब्रेशन्समध्ये जातो, मी स्वतःच घरी येतो. असं कारण का मी एक आमच्या इथे गार्डन बनून पण आहे, तिथे आहे ना रात्री मी आता त्या गार्डनला 7च्या नंतर हे पण नाही. तर पहिल्या ना हे 3 वर्षाची आधीची गोष्ट आहे. मी तिथे ना असं म्हणजे टाईमपासला चॅट करायला या कोणच्याबरोबर कॉलला बोलायला मी तिथेच जायचो. तर आहे ना तिथे 7च्या नंतर आहे ना मोस्टली कोणच नसायचं. आणि आता तो गार्डन फेमस झाला छोट्या पोरांमध्ये आणि मग पहिला एवढा फेमस नव्हता. तर माझ्या काय मित्रांनाच माहिती होता, तिकडच्या लोकांना माहिती होता आणि मी जायचो 7च्या नंतर मस्त आपला पूर्ण गार्डन एकट्याचा, मस्त जॉगिंग बिगिंग पण तेव्हा करायचो, वर्कआउट करायचो, नाहीतर मी चालत असायचो. तर एक 8, 8:30 असे ना मध्येच एक टाईम यायचा, तेव्हा असं वाटायचं आमची वेळ चालू झाली, आता तू जा, तू नको थांबूस इथे. आणि मी देवाचं नाव घेऊन आहे ना निघून जायचो की ठीक आहे मी निघतो. तर असं मला खूप वेळा फील झालं. तर माझा एक मित्र तिथे राहायचा, मी तिथे क्रिकेट खेळायला जायचो ना, तिथे फ्रेंड बनलेला, तो तिकडे राहायचा. तर तो असाच मला भेटला रँडमली. मी बोललो भाई मी जेव्हा पण जातो ना रात्री असं काहीतरी फील होतं. तो बोलतो नाही तिथे हाय गोष्ट, कारण का तिथे असे खूप इन्सिडेंट आजूबाजूला झाले आहेत म्हणून तो एकदम सुनसान आहे तो गार्डन. तर रात्री तर तो अवॉइड कर. मग मी कमीच केलं, फ्रेंड्सबरोबर आणि जायचो. तर माझ्या एरियाची जी स्टोरी होती ना, तर माझे नेबर होते म्हणजे खूप आधी. तर ती आहे ना तिची मम्मी, त्या 2 पोरं होते, एक त्यांचं हे वडील होते आणि त्यांची मम्मी होती. तर त्याची मम्मी खूप आजारी पडली, तिला काहीतरी हे झालेला, डिझीज झालेला समथिंग खूप विचित्र, आणि ती एक्सपायर झाली. आणि तिचे 2 छोटे पोरं होते रे. किती वर्षाचे असतील ते? मला एवढं तर लक्षात नाही, पण प्रॉपर आमच्याच एजचे असतील त्यावेळी. 5-4 एक छोटा पोरगा 3-4 वर्षाचा आणि त्याच्या जरा 2-3 वर्षांनी त्याचा मोठा पोरगा होता. तर त्या रात्री 3 वाजता, त्याच दिवशी रात्री 3 वाजता ती एक्सपायर झाल्यानंतर माझी आजीने बघितलेलं ते. ती विंडोमध्ये आलेली आणि विंडोमध्ये बोलते, पोरांनो मी तुम्हाला न्यायला आली आहे चला. आणि फुल हंगामा घरी जाऊन ती म्हणजे ती विंडोच्या बाहेरून बोलते, त्यांच्याच घरी हाक मारते. हा, कारण का आपल्या चॉलमध्ये घर समोर जवळ असतात, आपण बघू शकतो खिडकीच्या बाहेर दुसऱ्याच्या घरात कसं काय चालू आहे, विंडो आहे, त्यांचं दरवाजा आहे. तर ती अशी उभी होती आणि बोलत होती. तर तिच्यानी खूप इन्सिडेंट झाले आमच्या म्हणजे एरियामध्ये. म्हणजे माझ्या भावाने पण एकदा बघितलं होतं, म्हणजे ते छोटा भाऊ आहे ना, तो पण असा रात्री, रिसेंटची गोष्ट आहे 2-3 वर्षाची, असा जागा होता. तर असं बघतंय सारखं कोणतरी जातं आहे विंडोच्या, असं फास्टमध्ये निघतंय. त्यांनी काय केलं माहिती आहे का, असा विंडोच्या बाहेर असं मान अशी वाकून पूर्ण असं बघत होता आणि त्याच्यासमोर असं झपकर नाही गेलं. त्यांनी 2 दिवस पूर्ण ताप घेतलेला. आणि ती जी एक स्पिरिट आहे ना, ती लहान पोरांची खूप अट्रॅक्ट होते. तर आमच्या इथे एक नवीन नेबर्स आलेले, म्हणजे भाडोत्री असतात ना, रेंटवर राहायला आलेले, त्यांना आहे ना पोरगा झालेला छोटा. तर त्याला ना सारखा तापानी येत होता. तर त्यांना समजत नव्हतं का. नंतर आहे ना म्हणजे त्यांनी खूप दाखवलं पण तर त्यांना समजलं असं काहीतरी आहे, पण कोण आहे ते माहिती नाही. तर आहे ना ते छोटे पोरं आहे ना असे बोलत होते की यांच्या शिडीवर आहे ना असं कोणतरी बसलेलं असतं
असं म्हणजे एक कोणतरी माणूस येऊन रोज रात्रीचा बसतो. तर नंतर ते फुटलं की ती रात्री येऊन तिथे बसायची. त्यांची आई. ते हां, ती पहिली ज्यांचे ते लोक तर कधीच गेले, ओके, मग त्यांनी पण रूम ती- बीम सोडून गेले. हा हा, पण ती आई यायची. हां, ती यायची आणि ती अट्रॅक्ट व्हायची पोरांना, म्हणजे छोट्या पोरांना तिला लहान आवडायचे खूप. मुलांना. हां, म्हणजे आमच्यामध्ये एक इन्सिडेंट असा पण होता की ते दुसऱ्यांचा इन्सिडेंट आहे की तिने ना आपल्या छोट्या पोराला लय मारलं आणि ओरडलं, त्यांनी काहीतरी मस्ती केलेली म्हणून. ती त्याच्या स्वप्नात आली की तू ह्याला काय कर, मी तुला घेऊन जाते की नाही बघ, असं पण आहे. आणि त्या घरातनं असे आवाज पण यायचे. एकदा मग तो तिथे, मग दुसरा वरती खालती, तो वरचा रूम खाली असायचा, त्यांचे वरती खालती रूम होते हॉलमध्ये. तर खालती एक दुसरा कोणतरी राहायला आलेला जरा टाईमसाठी. तर तो माझ्या मम्मीला विचारतो, क्या भाभी आपके घर पे झगड़ा हुआ था क्या, कल रात को बहुत आवाज़ आ रहा था. तो कुछ नहीं. तर आजूबाजू कुठलं नाही. तर नंतर समजलं की तो वरच्या रूममधनं ना रोज कधी ना कधी असे आवाज येतात, भांडायचे, एकदम किंचाळायचे. तर ते खूप होतं आमच्या एरियामध्ये. असं एरियामध्ये बघायला गेलं ना, अशा खूप गोष्टी आहेत. कारण का आपला एरिया मुंबईचा जो पहिला जंगल होता, त्याच्यानंतर ते घरं बनत गेली. तर असे खूप इन्सिडेंट होतात की आज पण पोरींना बोलतात की तुम्ही रात्रीचं केस सोडून नका जाऊ, कारण का ते स्पिरिट कधी पण कॅच करू शकतात. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.